भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावलेले आहेत। यामध्ये भारताने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईलचा प्रभावी वापर केलाय आणि या आकाश मिसाईलच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानचे मनसुबे सगळे उधळून लावले। पाकिस्तानचे सगळेच्या सगळे ड्रोन हल्ले ते भारताने परतवून लावलेत आणि भारतीय लष्कर आणि हवाई दलाने आकाश क्षेपणास्त्राचा प्रभावी वापर केला। सुदर्शन चक्र, आकाश क्षेपणास्त्र या सगळ्याचा भारतीय सैन्याला इतका मोठा फायदा होतोय की ज्यामुळे संपूर्ण पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी ही सगळी आपली क्षेपणास्त्र आपल्याला अतिशय उपयोगी पडतायत। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, या आकाशनं बऱ्यापैकी पाकिस्तानला धूळ चारलेली आहे, त्याबद्दल काय? तर आकाश मिसाईलचा प्रभावीपणे वापर भारतीय सैन्याकडून केला जातोय आणि त्याच माध्यमातून पाकिस्तानचे अनेक मनसुबे उधळून लावण्यात आलेले आहेत। त्याचंच हे प्रात्यक्षिक आपण बघतोय। अगदी या आपल्या आकाशने पाकिस्तानला जमिनीवर आणल्याचं म्हणायला हरकत नाही। वा वा, क्या बात। तर भारतानं आकाश मिसाईलचा जो काही प्रभावीपणे वापर केलेला आहे त्या क्षेपणास्त्राचा वापर करत असतानाची ही काही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। या क्षेपणास्त्रांचा आपल्या या सामरिक सज्जतेचा कसा वापर केला जातो याची ही काही दृश्य आहेत, त्याचं हे प्रात्यक्षिक। थेट जाऊयात या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, महत्वाचं म्हणजे भारतीय तंत्रज्ञानाने भारतीय तंत्रज्ञ आणि भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेलं हे भारतीय बनावटीचं आकाश हे अशा प्रकारचं अशा प्रकारचं सिस्टम आहे ज्यातून आपल्याला माहिती मिळते की ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या दिशेने अनेक मिसाईल आणि अनेक प्रकारचे ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते, त्यावेळेस आकाश मिसाईलद्वारे ज्या पद्धतीने हे सर्व निष्प्रभ करण्यात आले आणि सोबतच त्या पद्धतीने माहिती मिळते की आकाश हे सिस्टम जे आहे हे जमिनीवर मारा करणारी क्षमता असलेलं अशा प्रकारची यंत्रणा आहे, जी यंत्रणा खास करून एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून तयार केलेली आहे। एअर मिसाईल जे असतात, जे हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र असतात, त्यांना निस्तराभूत करण्याचं काम या आकाश सिस्टमच्या माध्यमातून होतं आणि पाकिस्ताननी जे टार्गेट केले होते भारतीय अनेक सीमा भागातल्या शहरांना, ते सर्व हुसकावून लावण्याचे आणि त्यांना निस्तराभूत करण्याचं काम निश्चितपणे भारतीय लष्कराने केलेलं आहे। आणि यासाठी भारतीय हवाई दलाने एक मोठी मदत केली आहे, कारण की भारतीय हवाई दलासाठी ही जी सिस्टम आहे ही तयार करण्यात आली होती आणि त्या पद्धतीनं भारताच्या लष्करी सूत्रांनी माहिती दिली आहे की आकाश हे जे सिस्टम आहे, हे जे मेड इन इंडिया आहे, भारतीय बनावटीचं आकाश सिस्टम आहे, त्याच्यामुळे संपूर्ण पाकिस्तानचा हल्ला परतून लावला झालेला आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। दरम्यान जम्मूमध्ये सुद्धा पाकिस्तानने हल्ला केला आणि पाकिस्तानचा हल्ला भारताने उधळून लावलेला आहे। मात्र पाकिस्तानच्या कारवाईने स्थानिक भागामध्ये याचं नुकसान झालेलं दिसतंय। स्थानिकांना याचा खूप मोठा फटका बसलाय, त्याची ही दृश्य आहेत। आपल्याला कळतंय की त्यांची दुकानं, त्यांची घरं, त्यांच्या मालमत्तेचं किती मोठं नुकसान झालेलं आहे। घरांसोबतच शेतीचं देखील नुकसान झालंय, कारण पाकिस्तानकडनं काही ना काही आगळीक केली जाते, कारवाया केलेल्याच जात आहेत आणि कुठे क्षेपणास्त्र डाग, कुठे ड्रोन हल्ला कर, अशा पद्धतीनं ते तर सगळे परतावून लावलेलेच आहेत। मात्र त्याचे काही ना काही परिणाम, काही ना काही पडसाद हे सीमारेषेजवळच्या या स्थानिकांना भोगावे लागतायत, सहन करावे लागतायत। त्यामुळे त्यांची घरं, शेती, दुकानं या सगळ्यावरती विपरीत परिणाम झालाय। ये कोई 4:30 बजे की बात है सुबह की। अब हम मतलब जागे थे तो पहले फायरिंग की आवाज़ हुई, फिर हम बाहर निकले। जब हमने देखा कि कुछ बड़ी लाइट का जो देखी हमने, उसके बाद जहाँ आवाज़ भी आई हमने सोचा खेतों में हुआ कुछ। फिर हमने आधे घंटे बाद देखा हमारा पानी जो है वो लीक हो रहा था। हम छत के ऊपर आए तो देखा हमारा थोड़ा नुकसान हुआ, खड्डा हुआ यहाँ पे, और इसका मलबा जो है वो आगे पीछे बिखरा हुआ था। तो हमने सोचा कि यहाँ ही रात को कुछ गिरा है सुबह 4:30 बजे। हाँ जी, हाँ छोटे छोटे पीसेज मिले, उसका मेटल मिला, वो पुलिस ले गई थी सुबह। अच्छा, हाँ, मेटल के पीस थे? मेटल के पीस थे सुबह। तो हाँ, कहीं यहाँ पे और कुछ कहीं देखा खेत वेत में तो नहीं कुछ मिला है? खेत में फिलहाल तो अभी कुछ नहीं मिला है। हाँ, सिर्फ ये शार्पनल से ये टैंकी वो हाँ टंकी का ये थोड़ा सा नुकसान हुआ है।
तो क्या रात को क्या क्या काफ़ी लाइट दिख रही हाँ थी? काफ़ी लाइट थी, कोई 8 बजे ही ये काम शुरू हो गया था। 8 बजे से लेके मतलब 12 बजे तक, फिर उसके बाद 2:30 बजे, फिर उसके बाद 4 साढ़े 4 बजे शुरू हुई दोबारा ये फायरिंग। जब फायरिंग हो रही थी तब हम मतलब जागे थे सारे परिवार के, फिर बच्चों को हमने बोला कि आप अंदर चले जाओ। हाँ फिर हमने आगे पीछे देखा हमारे बाथरूम के ऊपर ही ये गिरा हुआ था ये। यहाँ तो रात को तो मतलब कि चारों तरफ फायरिंग ही हो रही थी। सुबह की 4:30 बजे का टाइम था। जैसे ही हम थोड़ा उठे तो बाहर निकले तो हमने जब देखा कि मतलब कि बहुत ज़ोर से ऐसे आवाज़ ही आई, लाइट जैसी सी आई, तो हमने देखने शुरू हो गए। वहीं से अपने घर से हम देख रहे थे, तो यहाँ से इतनी ज़ोर से मतलब कि धमाका जैसा हुआ, तो मैं देख के मतलब कि घबरा गई और मैं भी अंदर चले गई ये चीज़ देख के। तो हमने जब सुबह देखा कि हमारा ये घर है, तो यहाँ पे मतलब कि ये नुकसान हो गया हमारा, टंकी मतलब कि फट गई है, वहाँ पे होल हो गया, ये दीवार पे होल हुआ है। तो ये चीज़ देख के हमें भी थोड़ा ऐसे डर का माहौल जैसा हो गया है।